नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर PM नरेंद्र मोदी आहेत कुवेत दौऱ्यावर, ते आपल्याला माहिती आहे. तर करंटच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे, कारण की येणाऱ्या भविष्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला यावर प्रश्न असू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही एक ऐतिहासिक भेट आहे. ऐतिहासिक भेट यासाठी आहे कारण की 1981 मध्ये इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती. ॲज अ इंडियाचे पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी कुवेत दौऱ्यावर गेल्या होत्या. पण त्या 1981 पासून तर आत्तापर्यंत 2024पर्यंत भारताचा पंतप्रधान म्हणून कुवेत दौऱ्यावर कोणीही गेलं नाही. तर 43 वर्षानंतर पहिला भारतीय पंतप्रधान दौरा असणारे नरेंद्र मोदी बनणार आहेत. त्यासाठी ही ऐतिहासिक भेट आहे आणि खूप इम्पॉर्टंट भेट आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक कठुनिटी आपण जर बघितलं तर मोदींनी अब्दुल्ला अल ब्राहान आणि अब्दुल्ला लतीफ अल नसेफ यांची कुवेती नागरिकांची मोदींनी भेट घेतली. हे अब्दुल अल ब्राहान आणि अब्दुल लतीफ अल नसेफ यांनी महाभारत आणि रामायणाचे अरबी भाषांतर केले. अरबी भाषांतरांच्या प्रतीवर त्यांनी स्वाक्षरी केली आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रचार देखील त्यांनी केला. कटुनीतिक निमंत्रण. या भेटीचे निमंत्रण कोणी दिले असा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे, कुवेतचे शेख मशाल अल अहमद अल जाबेर अल साहब, बाप्पा किती मोठं नाव आहे, शेख मशाल अल अहमद अल जबेर अल साहब यांच्या निमंत्रणावर मोदी 2 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर विशेष भेट मोदींनी मंगलसेन हंडा जे 101 वार्षिक निवृत्त भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांच्या कुवेतमध्ये भेट घेतली. कुवेतमध्ये जे 101 वार्षिक निवृत्त भारतीय सेवा अधिकारी आहेत, ज्याचं नाव आहे मंगलसेन हंडा, यांची भेट घेतली. आणि हे भेट कोणाच्या बोलण्यावरून झाली तर श्रेया जुनेजा यांच्या विनंतीवरून झाली. ही हंडा यांची नात आहे. त्याच्यानंतर स्वागत, उत्सुकपूर्त स्वागत. कुवेतचे पहिले उपपंतप्रधान शेख फहद युसूफ साऊद अल साहब यांनी मोदींचे स्वागत केले. आता हे पण इम्पॉर्टंट इथं होते की पहिले उपपंतप्रधान शेख फहद युसूफ अल साहब, हे पण नाव इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवणं. भारत कुवेत संबंध. या भेटीत भारत आणि कुवेतमधील संबंध अजून बळकट व्हावे यावर त्यांनी भर देण्यात आला. आणि कुवेत आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे सिक्स्थ बिगेस्ट कंट्री आहे, जे आपल्याला इंडियाला नाही का ऑइल तेलचा पुरवठा करते. म्हणून अशा गोष्टीसाठी की कुवेत हे आपल्यासाठी एक चांगला इम्पॉर्टंट कंट्री आहे आणि ही भेट आवश्यक महत्त्वाची होती. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.